तर हाय, कशा आहात? तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचं खूप साऱ्या मनापासून स्वागत करते. तर आज होता सुट्टीचा दिवस आणि जे रोजचं आपलं रुटीन आहे किंवा लाईफ आहे तर ते आपण कंटिन्यू अनुभवत असतो किंवा जगत असतो. तर म्हटलं आज काहीतरी जरा वेगळं तुमच्यासोबत शेअर करावा, सो त्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, खूप साऱ्या प्रयत्नानंतर मी हा जो वेल आहे तर तो आणला होता नर्सरीतून आणि तो इतका छान प्रकारे बहरतो. तर बघा, याला फुल आलं होतं ते तर मला काय माहीत नव्हतं, पण नॉर्मली आपण जर गॅलरीत आलो तर याचा वास जो आहे तर तो खूप छान दरवळत होता. तर त्यामुळे सहज त्याच्याकडे लक्ष गेलं, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर इथे गोकर्णाला आली होती फुलं आणि त्या फुलांचा मी थोडासा चहा जो आहे तर तो घेतला. तर तो अशा पद्धतीने केला होता, गरम पाणी टाकून त्यामध्ये फक्त ती फुलं स्वच्छ अशी धुवून त्यामध्ये टाकायची आहे आणि नंतर गाळून तो चहा म्हणून आपल्याला घ्यायचा आहे. तर याचे खूप सारे आरोग्याला फायदे आहेत. तर इथे ही आहे आबोली. तर ही आबोली आहे निळ्या कलरची. तुम्ही बघू शकता, तुम्ही कधी बघितली आहे किंवा नाही. मी तर नव्हती बघितली, मी तर फर्स्ट टाईम जी आहे तर ही आबोली बघितलेली आहे. तर नॉर्मली इथे आपली जी रेग्युलर आबोली असते तर ती सुद्धा होती आणि ही अशा पद्धतीची निळी जी आबोली आहे तर ती सुद्धा होती. सो ही आजची आबोली किंवा नवीन झाड बघून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा, ही जी झाडं आहेत तर ती बऱ्याच ठिकाणी असतात किंवा पाहायला मिळतात. पण याचं जर फुल झाडाचं तोडलं तर ते लगेच सुकून जातं बऱ्याच वेळा. ते झाडालाच खूप छान दिसतं. तर त्यानंतर इथे बघा, ह्या जे वावर आहे तर मी गेले होते माझ्या भावाकडे, सॉरी सांगायचंच विसरून गेले. तर तिथे बघा अशा पद्धतीने जे आहे तर वरती साईडला इथे जे छोटे छोटे तुम्हाला उगवून आलेले दिसते तर ती होती ज्वारी. आणि आता जे आहे ट्रॅक्टरनी तिथे सारे पाडतात, म्हणजेच की वाफे, आणि त्यामध्ये लावणार होते गहू. तर त्यासाठी ही जी सारी धडपड आहे किंवा त्यांचे जे काम आहे तर ते चालू होतं. तर म्हटले गेलीच आहे तर हा जो थोडासा वेव्ज आहे तिकडचा तर तो तुमच्यासोबत शेअर करावा. कारण आपण रोज जे आहे तर ते सिटी भागात राहतो किंवा शहरी भागात, आणि हे बघायला किंवा पाहायला खूप छान वाटतं. तर त्यानंतर आज थोडासा संडे स्पेशल चिकनचा बेत होता. तर तो जो आहे तर तो मस्तपैकी एन्जॉय केला, जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ जो आहे तर तो आराम केला. तर थोड्या वेळानंतर जे आहे तर ते अशा पद्धतीने माऊलं वगैरे झोपी लावून आम्ही जे हरभरे आहेत तर ते आलो होतो लावायला. तर नॉर्मली बघा, हरभरे जे आहेत तर ते फोकले जातात. पण ही जी ज्वारी आहे तर ती बऱ्यापैकी मोठी झाली होती किंवा उगली होती. तर त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे तर ते हरभरे आम्ही टोभणार होतो की जेणेकरून ते ज्वारीसोबतच येतील यासाठी. तर अशा पद्धतीने खड्डा करून 2 किंवा 3, कारण त्याला थोडंसं जे आहे तर ते किडा किंवा भुंगा आपण ज्या प्रकारे बोलतो तर तसं काहीसं लागलं होतं त्याला. तर त्यामुळे काय केलं, एकासोबत 2 किंवा 3 अशा पद्धतीने जे हरभरे आहेत तर ते सोडले होते. तर इथे तुम्ही बघू शकता. तर गावाला गेल्यावर तुम्ही सुद्धा शेतीत अशा प्रकारे काम करता की नाही करत, तुम्हाला आवडते की नाही आवडत ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच आपले जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत तर ते नक्की बघत जा आणि सपोर्ट करत जा. सो ते झाल्यानंतर माऊ जी आहे तर ती उठली होती. तर त्यानंतर घराच्या वरती तलाव आहे तर त्या तलावात होती वावर, आणि त्या वावरात जे आहे तर ती केली होती मेथी. तर म्हटलं आता आलीच आहे तर थोडंफार काहीतरी भाजीला घेऊन जावा, कारण शेतातलं डायरेक्ट नेऊन करणं यात खूप सारा फरक असतो. आपण भाजीला गेल्यावर नॉर्मली सगळ्या भाज्या भेटतात, पण शेतातली जी भाजी आहे ती आणून करणे आणि असं विकतची भाजी करणे तर त्या भाजीला टेस्ट खूप वेगळी राहते. तर त्यामुळे काय केलं, मग माऊ वगैरे उठली होती तर तिलासुद्धा सोबत घेतलं. आणि तिला तर काय रिकामं चालायचं असतं, मी उचलून घेतलेलं तर तिला अजिबात आवडत नाही. तिला तिच्याच मनाचं खरं करायचं असतं. सो मग तिला सोडली मी खाली, आणि अशा पद्धतीने जी आहे तर ती निघाली सुसाट. कारण घरी फ्लॅटमध्ये तर खूप रिकामं किंवा कोंडल्यासारखं असतं असं म्हणायला काय हरकत नाही. तर तशाच पद्धतीचं काहीतरी असतं तिचं. आणि अशी जर रिकामी जागा भेटली किंवा रिकामं माळ तर कुठे जाऊ आणि कुठे नाही असं चालू असतं तिचं. तर तिची जी लँग्वेज आहे तर ती कंटिन्यू चालूच होती, पण नॉर्मली तिची लँग्वेज कोणालाच कळत नाही. त्यामुळे मी इथे तो व्हॉईस जो आहे तर तो म्यूट करून ठेवला होता. तर एकदा तिच्या व्हॉईसमधला जो स्पेशल व्लॉग आहे तर लवकरच मी तो घेऊन येत आहे, खास तिच्यासाठी आणि तिच्या फॅन लोकांसाठी. ती काय बोलते ती नॉर्मली मलासुद्धा लवकर काही कळत नाही, पण लहान मुलांचे हे बोबडे बोल जे आहेत
तर ते ऐकायला खूप छान वाटतात. भले ते कळो किंवा नाही कळो, पण त्यांच्या सांगण्याच्या भावना किंवा फिलिंग त्यांच्या एक्सप्रेशनवरून ज्या आहेत तर त्या खूप लवकर कळतात. तर नॉर्मली ह्या ज्या आहेत तर ते आईला खूप लवकर जाणवतात किंवा कळतात. तर माझ्या बाबतीतसुद्धा बरंचसं काही तसंच आहे, कारण ती बराच वेळा बोलते, पण ती काय बोलते ते मलासुद्धा कळत नाही. पण तिच्या एक्सप्रेशनवरून किंवा तिचे हावभाव यावरून मला त्या गोष्टींची जाणीव होते किंवा कळतात. तर इथे बघा बऱ्यापैकी रस्त्याला जे आहे तर तो रस्ता असा क्लीन होता. तर त्यामुळे मी तिला एकटीलाच सोडली होती आणि मी कधी पळेन किंवा मी कधी पुढे जाईन, माती खेळेन असं तिचं चालू असतं. त्यामुळे तिची ही धडपड आहे तर ही कंटिन्यू अशीच चालू होते. तर इथे हे जे वावर आहे तर आपल्याला त्या वावरात जायचं इथे खाली उतरून. तर तिला बघा आता उचलून घेतलं होतं मी. तर त्यामुळे पुढचा व्हिडिओ जो आहे तर तो वावरात गेल्यानंतर मी कंटिन्यू करणार होते. तर इकडे बघा जायचं होतं शेतात आणि आमच्या मॅडम निघाल्यात सनाट, कारण तिथून रस्ता जो आहे तर तो तिला पाहिजे त्या अँगलमध्ये किंवा पाहिजे तसा होता. त्यामुळे ती सरळ तशाच रस्त्याने निघाली होती. तर इथे बघा आता खाली उतरते, पण तिला उतरायला खूप सारी भीती वाटते. तर त्यामुळे मग मी आता मोबाईल जो आहे तर तो बंद करून तिला घेतली आधी आणि मग शेतात गेलो. तर इथे तुम्ही बघू शकता खाली उतरल्यानंतर. तर इथे जे आहे तर तो टाकला होता धना आणि तो धना आता बऱ्यापैकी उलगत आला होता, म्हणजेच की संपत आला होता आणि त्यात खूप सारं गवत होतं आणि पुढचे जे सारे आहेत तर त्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी जे आहे तर ते तण काढलं होतं, त्यामुळे ते जरा क्लीन दिसत होते. तर ह्या धन्याच्या मागे जे आहे तर ते होतं कोथिंबीर, त्याच्या मागे जे आहे तर ते होतं मेथीचं शेत किंवा वावर. पार्टिशन केलं होतं, एक मोठं वावर आहे तर त्यामध्ये पार्टिशन करून. तर बॅक साईडला तुम्हाला जी हिरवं दिसतंय बघा, तर तिथे आपल्याला जायचे आणि तिथे होते मेथी. तर बरंचसं खाली आल्यानंतर जे आहे तर ते शेताच्या कडेने अशा पद्धतीने जे आहे तर ते आम्ही गेलो होतो मेथी उपटायला. तर बघा मेथी उपटताना नॉर्मली काय झालं, व्हिडिओ शूट करायला कोणच नव्हतं आणि माऊ पण खूप वैताग देत होती. दगडे उचल, माती खा, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खूप साऱ्या ती करत होती. तर त्यामुळे काय केलं, तिच्याकडे मोबाईल दिला आणि नंतर मी मेथी उपटली. सो अशा पद्धतीचा जो आजचा व्हिलॉग आहे तर तो होता. तर तुम्हीसुद्धा गावाला गेल्यानंतर ह्या साऱ्या गोष्टी अनुभवता का किंवा एन्जॉय करता का? आपण जर कधीतरी गावाला गेलो आणि शेतात गेलो तर आपलं जे मन आहे तर ते खूप सारं प्रसन्न होतं किंवा शांत राहतं आणि मनाला खूप सारं फ्रेश वाटतं, वेगळं काहीतरी वातावरण. तर बरीचशी जेवढी पाहिजे होती तेवढी मेथी आणली आणि घरी आल्यानंतर वहिनींनी छान असा मसाल्याचा जो चहा आहे तर तो चहा केला. इथे बघू शकता आपली जी बाईक आहे तर ती उभी केली होती आणि चहासोबत हे जे संध्याकाळचं क्लायमेट आहे किंवा वातावरण तर ते खूप सारं असं मस्त जे आहे तर ते एन्जॉय केलं. तर गावाला गेलं की ह्या असे जे कोंबड्या वगैरे ज्या आहेत तर त्या बघायला भेटतात. बहुतेक ठिकाणी ही जी पाळायची पद्धत आहे तर ती बऱ्याच ठिकाणी आता नाही आहे, पण इकडे तर खूप सारी आहे आणि छान वाटतं संध्याकाळचं अशा वातावरणामध्ये. कारण रोजचं जे आपलं रुटीन असतं, सकाळी उठा, स्वयंपाक करा, कपडे धुवा, भांडी घासा, बस घरातच बसा. जर काही भाजी वगैरे आणली तरच आपण बाहेर जातो, नॉर्मली तसं बाहेर जाणंसुद्धा होत नाही. पण गावाला गेलो तर मनसोक्त जगायचं किंवा आनंदाने जे आहे तर ते सगळं जगून जोपर्यंत आपण गावाला जात नाही तोपर्यंत त्याचा जो आनंद आहे तर तो आपल्यासोबत राहील. इतका सारा आनंद गावावरून किंवा मग अशा ठिकाणून घेऊन यायचा असतो. मी तरी असंच करत असते, कारण खूप सारे लवकर गावाला जाता येत नाही आणि जरी गेले तरी मग असं एन्जॉय जो आहे तर तो खूप वेळा करता येत नाही, कारण कधी कधी माऊ खूप वैताग देते किंवा चिडचिड करते. तर त्यामुळे सो आजचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मस्तपैकी मी आता चहा एन्जॉय करते. सो चला तर भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिलॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.